नानासाहेब गायकवाड असतील, गणेश गायकवाड असतील यांच्यावरती इथं 4 मुक्का आणि त्याच्यामध्ये येरवाडा जेलमध्ये प्रथमतः तिथं त्यांच्यावरती एक हमला झालेला होता जीवघेणा. त्याच्यानंतर त्यांचा वर्ग हे अमरावती कारागृहामध्ये करण्यात आलेला आहे. आणि जालिंदर सुपेकरांच्याच जे काही नातलग आहेत असं समजलं आम्हाला. तिथल्या चिंतामणी जे आहेत SP त्यांच्यामार्फत आता जालिंदर सुपेकर साहेबाकडे जी पोलीस उपमहानिरीक्षक जेल प्रशासनाचा सर्व कारभार आलेला असल्यामुळे त्यांनी साधारणतः 2023 मध्ये अमरावती जेलला त्यांनी व्हिजिट केली. अमरावती जेलला व्हिजिट केल्यानंतर त्यांनी साधारणतः 19/8 की 19/8ला ते जेलमध्ये सकाळी 9 वाजता गेले असता त्यांनी एक विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड यांना बोलवून त्यांना तिथं धमकावलं. त्या रूममध्ये धमकावून तुला हे करायचं का. मग त्याच्यामध्ये त्यांनी 550 कोटी रुपयाची डिमांड केली आणि जर तू इथून पैसे नाही दिले, तुझ्याकडे 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, हे सगळं प्रकरण मी तुला सॉर्ट आउट करून देतो, मला 550 कोटी रुपये दे. मग मी एका दिवशी जेल व्हिजिट केली असता मला माझ्या आरोपींनी हे सर्व सांगितलेलं की तुम्ही साहेब आम्ही खूप घाबरलेलो आहोत. की मी म्हटलं आपण न्याय मागू आणि आपण हे पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करू. आणि त्याच्यानंतर आम्ही सुपेकरांच्या विरोधात, सुपेकर असतील संबंधित फिर्यादी असतील यांच्या विरोधात आम्ही हे नागपूर खंडपीठामध्ये पिटिशन फाईल केलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रकार झाला त्यावेळेस तुम्ही बोलला नाही, तर आता तुम्ही या संदर्भातली चर्चा करताय, आता त्यांचं नाव नाही. आम्ही त्यावेळेला असा प्रयत्न केला होता पण ती ऐकायची कुणाची बाजू नव्हती. आम्ही पिटिशन फाईल केलेलं आहे. आम्ही न्यायालयात गेलो आणि न्याय मागितला. तिथं या सर्वांना नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्यानंतर सुपेकरांनी तिथं हजर राहून त्यांनी ते WS दाखल केलेलं आहे. तिथं ज्या सावकार नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाडची तुम्ही न्यायालयीन बाजू सांभाळताय, त्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर सुद्धा जवळपास म्हणजे 13 गुन्हे आहेत, मकोका त्यांच्यावरती लावलाय. काय त्याच्या संदर्भात? त्या संदर्भात त्यांच्यावरती एक मोका नाही, मकोकामध्ये त्यांच्यावरती 4 मकोका लावण्यात आलेले आहेत. की याच्यामध्ये सुरुवातीला एक काळभोर, त्याच्यानंतर उषा काटे, त्याच्यानंतर गुरव आणि त्याच्यानंतर एक कॉर्पोरेशननी की 420 ते मुखा कशाबद्दल दाखल केला की बाबा तुम्ही एक कॉर्पोरेशनची जागेचा वापर तुम्ही कमर्शियल केला, पार्किंगच्या जागेचा, त्याच्या म्हणून त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ॲक्च्युली असं पाहतात ते जागा आज पण वापरतायत लोक, त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तेच जागा इतर आता रेंटनी दिलेली आहेत, त्याच्यावर कुठलीही नाही. असे 4 मोका लावण्यात आलेले आहेत त्यांच्यावर. खरं तर अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा हे असताना सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर तुम्हाला जामीन मिळवून देतो असं त्यांनी सांगितलं होतं. हो, सांगितलं होतं. आरोपींनी सांगितलं, गणेश गायकवाड आणि नानासाहेबांनी सांगितलं हे प्रकरण मी आहे, फिर्यादी मी म्हणण्याप्रमाणे हे करतील आणि मी तुमची ही केस विड्रॉल करून टाकू. आता मग तुमची काय मागणी आहे जालिंदर सुपेकराच्या संदर्भात? आमची मागणी आहे की साधारणतः शासनाने ह्यांचं कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल्स जे असतील हे यांचं काढलं पाहिजे की हे कुणाचे बोललेले आहेत, ह्यांचे आरोपी फिर्यादीचे काही संबंध आहेत का, हे कॉल यांचे डिटेल्स काढले पाहिजेत. कॉल हिस्ट्री. खरं तर नानासाहेब गायकवाड यांनी अनेकांची सावकारिकीच्या माध्यमातून म्हणजे फसवणूक केली, त्यांचा छळ केलेला होता. आता नानासाहेब गायकवाड यांची जी संपत्ती आहे ती पण जप्त करण्यात आलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या सुनेचाच छळ केलेला होता. या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना दोषी ठरवत नाहीत का? नाही, हे न्यायालयीन प्रकरण आहे. न्यायालय जो निर्णय देईल ते आम्हाला मान्य आहे. आता जालिंदर सुपेकर संदर्भात तुमचा काय स्टँड आहे? आता आम्ही तर पिटिशन फाईल केलेलं आहे आणि आम्ही परत गृह विभागाकडे एक रीतसर तक्रार करणार आहे की यांची तुम्ही सखोल चौकशी करण्यात यावी. गृह विभागाकडे खरं तर आम्ही आता ही तक्रार दाखल केली आहे. जालिंदर सुपेकर यांनी सावकार नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना कैदमध्ये असताना त्यांच्याकडून जवळपास 550 कोटीची मागणी केलेली होती असा थेट आरोप खरं तर त्यांचे जे वकील आहेत नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांच्याकडून आपल्याला करताना पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे.